इकडे बीडमध्ये 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। तेव्हा शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली, पण त्यानंतरही 12वीच्या सगळ्याच पेपरमध्ये कॉपीचा प्रकार आढळून आलाय। आज झालेल्या बायोलॉजीच्या पेपरवेळी कॉपी पुरवण्याची अनोखी पद्धत समोर आली। एका लाकडाच्या काठीला आकडा करून पालक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचं माझ्याच्या कॅमेरामध्ये टिपलं गेलं। तर दुसरीकडे परीक्षा केंद्राच्या चौबाजूला पालक आणि नातेवाईकांचा गराडा पाहायला मिळाला। परीक्षा केंद्रावर असलेली बैठी पथकं फक्त नावालाच असल्याचं दिसलं। काही ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून पालक त्यांना पेपर सोडवायला मदत करत होते। शिरूर तालुक्यातल्या परीक्षा केंद्रावरचा सगळा प्रकार समोर आला। सध्या 10वी आणि 12वीचे दोन्ही पेपर सुरू आहे। मात्र बीड पॅटर्न नेमका कसा आहे हे आम्ही तुम्हाला लाईव्ह दृश्यामध्ये दाखवू शकतो। आत्ताच या ठिकाणी आपण बघितलं असेल की जे आतमध्ये विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः या परीक्षा केंद्राच्या बाहेर कशा पद्धतीने नातेवाईकांची गर्दी आहे। कारण की आपण ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आपल्या याच एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये लाईव्ह दृश्य जी आहेत ती टिपली गेलेली आहेत आणि आपण आल्याच्या नंतर हे नातेवाईकांनी असा पळ जो आहे तो देखील काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो की शिरूर तालुक्यातील जी काही शिक्षण केंद्र आहेत त्या ठिकाणी सध्या 10वी 12वीचे केंद्र आहेत आणि इथे सध्या पेपर जे आहेत ते देखील सुरू आहेत। या शाळेच्या चारही बाजूला पूर्णतः कॉपी पुरवण्यासाठी या ठिकाणचे जे नातेवाईक असतील विद्यार्थ्यांचे ते आपल्याला पाहायला मिळतात। इथे कुठल्याही प्रशासनाचा धाक आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, शिरूर। 12वीच्या रसायनशास्त्राच्या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। अटक झालेल्या आरोपींपैकी काहींनी त्यांच्या मोबाईलमधला डेटा डिलीट केल्याची माहिती आहे। आता डेटा रिकव्हरीसाठी पोलीस तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचं कळतंय। यासाठी मोबाईल सायबर आणि फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले जाणार आहेत। त्यामुळे आरोपींनी प्रश्नपत्रिका आणखी कोणाकोणाला पाठवली आता डेटा रिकव्हर झाल्यावरच कळू शकेल। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी शिक्षक निशिकांत मून यांच्यासह एका विद्यार्थ्याला अटक केली होती। त्यानंतर एक्सलंट अकादमीचे संचालक मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांनाही पोलिसांनी अटक केली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात 2 गटात झालेल्या वादात